5-6 महिन्यापासून वाटते छान आहे. दोघेचा जो सणाचा आपल्याला पाहिजे देवाच्या नाम. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात या 2 दृष्टांतांमध्ये 2 सिद्धांत जे ह्याच्यासारखी आपली अवस्था होण्याकरता काय केलं पाहिजे तर माइंड कॉन्सन्ट्रेशन, मन एकवेद करायचं. आणि एकदा का मन एकवेद झालं की ते विठ्ठलाला सोडून कुठेही जाणार. तुका म्हणे एकवेद झाले मन विठ्ठला वाचून नेणे तुझे. दुसरं काही जाणतच नाही, दुसरं कोणाला मानायला तयार होत नाही मन. कारण त्याचं असं आहे त्याला एकदा सवय लागली की ती सुटत नाही. पण आता माघारी ही त्याची सवय आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेणे. अर्ध्या मिनिटात एक शंकांतीचं उत्तर. महाराज तुम्ही जर एवढं सांगताय विठ्ठलाच्या पायाची निष्ठा ज्याला जो जेव्हा होईल तो, तर तुम्ही मग म्हणजे आमच्यासाठी शंका येईल तुम्हाला दत्त जयंतीला दत्ताचे का पाया पडतात. आता हनुमंतरायांच्या पाया पडायला का गेला विठ्ठल प्रमाण न म्हणू या देव आणि काशी. तर मग ही तुमची गीत अशी कशी कुठल्या देवाला पाया पडताय नवरात्रातली कीर्तन हाणताय देवीच्या बी पाया पडताय सगळे जयंती पुण्यतिथी करताय तिथं पाया पड आहे नाही शंका आहे नाही. हा तर ते पाकिट घेतले नाही तर मग काय इमानदारी पाहिजे. महाराज तुम्ही दुसऱ्या देवांच्या पाया पडत दत्ताच्या पाया पडताय मारुतीच्या पाया तुमचं दैवत वारकरी संप्रदायाचं विठ्ठल. दुसऱ्या देवांच्या पाया पडायला तुम्हाला कसं काय वाटत नाही. मग कुठे गेली ती निष्ठा न म्हणून या देव आणि काशी कसं काय याचं उत्तर आहे. मी जे वैश्विक परमादरणीय कारभारी बाबा वारकरी यांची सेवा मी केली होती बरीचशी. असं मला आवडीचे महाराज लोकांपेक्षा वारकरी हळूहळू पावलं टाकत पुढे आलेलो आहे. वारकऱ्यासाठी माझ्या अंतकरणात फार मोठी जागा आहे. मी महाराज लोकांना एवढं चिकत नाही. वारकऱ्याला मी अंगातले कपडे सगळे काढून टाकून त्याच्या जन्म वारकऱ्याच्या पायावर लोळून घ्यायला तयार आहे. फार मोठी जागा आहे वारकऱ्याला. पण वारकरी नेमकं कोणाला बोलायचं. लोकांना नादी लावतो तो महाराज, लोक जे नादी लागते तो बुवा. लक्षात ठेवा लोकांना नादी लावतो तो महाराज, लोक जे नादी लागते ते बुवा. पण देव ज्याच्या नादी लागतो तो वारकरी. माझ्या अंतकरणात लय महाराज लोकांना चिकण्यापेक्षा वारकऱ्याजवळ संप्रदाय महाराजांपेक्षा वारकऱ्याला काय बघा सगळ्या प्रकार चाली संप्रदायाचे जे आहेत ना संप्रदायाचे नियम महाराजांना कुठे नाही वारकऱ्याला विचारावं लागतं. वारकरी बी थोडी असो विचारलं तरच सांगते नाही तर माझा काय माझं सांगतो. थोडी राहिली माणसं थोडी राहिली की कारभाऱ्यांना मी प्रश्न विचारला होता. कारभारी कुठल्या मंदिरात दुसऱ्या गेल्यावर आम्हाला पाया पडायला लागतंय ना. दत्त जयंतीच आहे समजा दत्त जयंतीचे कीर्तन आहे म्हणा न म्हणूया देव आणि का शतखंड माझी होईवरच नाही या निष्ठा कुठं पाळायच्या. गेल्यावर दत्ताच्या पाया पडायला लागतं ना कीर्तनाच्या वेळेस. कारभारी म्हणजे तुम्ही तर पाया पडता आम्ही कारभारीच्या हस्ते हजारो मंदिराच्या कळस मंदिराच्या मूर्त्या बसवल्यात बरं का. कारभारी म्हणजे आम्ही तर मूर्त्या बसवतो त्या मूर्तीच्या पाया पडतो. म्हणला तुम्ही माझ्या तावडीत सापडला. तुम्ही जी मूर्ती बसवली समजा दत्ताची मारुती गळ्याची दुसऱ्या कुठल्या आणखी देवाची गणपतीची मग त्या मूर्तीच्या पाया पडतात तर विठ्ठल प्रमाण वारकरी आला मग त्याची निष्ठा राहते कुठं. तेव्हा कारभारीने गोड होत्या शहाणी माणसं गोड ज्ञानसंग्रह भरपूर आणि गोड भाषेत समजून सांग. त्यांनी सांगितलं बा मी काय करतो हाडाचा जो वारकरी आहे तो काय करतो त्याला वेळ आली दत्तरायाच्या गणपती बाप्पाच्या पाया पडायची ना देवीच्या पाया पडायची ना त्यावेळेला तो सरळ जातो. देवी असो गणपती मारुती कुठला देव असेल त्या देवाच्या पायावर वारकरी डोकं ठेवणार. पण
डोकं पायावर ठेवलं त्या देवाच्या की तो डोळे झाकतो. आडाचा कट्टर वारकरी, निष्ठावान वारकरीच म्हणतोय मी. तो डोळे झाकतो आणि डोळे मिटून तो मनात भाव असा निर्माण करतो, डोळ्यासमोर चित्र असं निर्माण करतो. समजा दत्त आहे किंवा गणपती, मी माझं कपाळ ज्या दत्त महाराजांच्या पावलावर चरणावर ठेवलेलं आहे, हे चरण दत्त महाराजांचे नसून माझ्या श्री विठ्ठलाचेच आहे असा भाव करून त्याची निष्ठा करत नाही, जळू येत नाही आणि समोर दत्त महाराजालाही राजा येत नाही. ते पिसळत नाही, हे जर काय लढत नाही, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं. असा मनाचा एकविध भाव झाल्यानंतर एकविध मन झालं का ते पांडुरंगाला सोडून कुठेही जायला तयार होत नाही. आपलं आराध्य दैवत हनुमंतराय आहे, ते भक्तीचा मार्ग दाखवणारं विश्वातलं सर्वात मोठं दैवत आहे आणि ते नतमस्तक व्हायला आपल्याला इथं सापडते. आणि 51 शक्तिपीठाच्या प्रतीकामध्ये